ब्रेकनंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून येत्या 11 फेब्रुवारीला मुंबईला नवा महापौर मिळणार आहे। या महत्त्वाच्या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार म्हणजे 7 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस असणार आहे। निवडणूक प्रक्रियेच्या नियमांनुसार उमेदवारांना मतदानापूर्वी केवळ 15 मिनिटं आधी आपला अर्ज मागे घेण्याची मुभा असेल। 11 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता पालिकेची विशेष सभा बोलावण्यात आलेली असून याच सभेमध्ये नव्या महापौरांची निवड केली जाईल। विशेष म्हणजे ही निवडणूक पारंपरिक गुप्त मतदान पद्धतीने न होता आवाजी पद्धतीने हात उंचावून पार पडणार आहे। यंदाचं महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित करण्यात आलेलं आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। चेतन, खरं तर आता महापौर पदासाठी उत्सुकता वाढलेली आहे, खास करून मुंबई महापालिकेसंदर्भात। कुठल्या नावांची या संदर्भातली चर्चा आहे, कुणाकुणाचं लॉबिंग सुरू आहे आणि आवाजी मतदानानं महापौर कधी मिळणार? निश्चितच विशाल सर, एकंदरीत 7 एप्रिल रोजी महापौर पदासाठी मुंबईचा अर्ज दाखल करता येणार आणि 11 तारखेला या संदर्भातील निवडणूक आहे। मात्र खात्रीला एक सूत्रांकडून जी माहिती समजते की 8 फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी भाजपकडून एक महिला नगरसेविका अर्ज भरेल। सध्या 3 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मुंबईमध्ये। त्यामध्ये एक योगिता कोळी असतील, दुसरीकडे राजश्री शिरवाडकर असतील आणि तिसरीकडे शीतल गंभीर असतील। या 3 नावांमध्ये कमालीची चुरस आहे। मात्र भाजप नेहमीच सरप्राइझिंग चेहऱ्यासाठी ओळखलं जातं आणि यामध्ये हर्षिता नार्वेकर यांचंही नाव सध्या पुढे येत आहे। राहुल नार्वेकर अर्थातच विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांच्या वहिनी आहेत नार्वेकर यांनी 3 नगरसेवक तब्बल दक्षिण मुंबईतून निवडून दिलेले होते आणि त्यामुळेच कुठेतरी या कामाची पोचपावती म्हणून नगरसेविकेची आता महापौर पदाची माळ जी नार्वेकरांच्या गळ्यात पडणार की दुसरीकडे आपण पाहिलं की राजश्री शिरवाडकर असतील, शीतल गंभीर असतील किंवा योगिता कोळी असतील, यापैकी कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र याआधी मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक होईल ज्यामध्ये स्वतः मुंबई अध्यक्ष अमित साटम, मंत्री आशिष शेलार आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे 3ही प्रमुख नेते असतील आणि या चौघांच्या बैठकीमध्ये अंतिम नावावरती 8 तारखेपर्यंत शिक्कामोर्तब होऊ शकतं। नक्कीच धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।